उमेदवार आहेत. चारही उमेदवार भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून आलेले पाहायला मिळतात. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 27 चं जसं मी सांगितलं, की स्वतः भाजपचे शहराध्यक्ष या प्रभागामधून निवडणुकीच्या रिंगणात होते. हे संपूर्ण पॅनल सुद्धा निवडून आलेलं आहे. आणखी महत्त्वाचा एक उमेदवार या सगळ्याच निवडणुकीच्या रिंगणात होता असं म्हणावं लागेल. कारण मुळातच त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. ते प्रशांत जगताप स्वतः विजयी झाले. त्यांच्या पॅनलमध्ये साहिल केदारी नावाचे आणखी एक उमेदवार आहेत. ते सुद्धा विजयी झाले. मात्र त्यांच्या ज्या मातोश्री आहेत रत्नप्रभा जगताप यांचा मात्र या ठिकाणी पराभव झालेला पाहायला मिळाला. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीचे पूर्वीचे शहराध्यक्ष असलेले दीपक मानकर यांनी असं म्हटलेलं होतं, की माझी दोन्ही मुलं यंदाच्या वर्षी निवडून येतील असा मला विश्वास आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या विश्वासाप्रमाणे आता त्यांची दोन्ही मुलं निवडून आलेली पाहायला मिळतात. मुळात राघवेंद्र मानकर हे सुरुवातीपासून लीडवरती होते आणि आता ते निवडून सुद्धा आलेत. तर दुसरीकडे हर्षवर्धन मानकर जे प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणुकीच्या रिंगणात होते, ते स्वतः सुद्धा या प्रभागामधून निवडून आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे मुळातच जसं दीपक मानकर म्हणले होते त्या पद्धतीनं दोन्ही मुलं त्यांची निवडून आलेली आहेत. पुण्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रभाग होता तो म्हणजे प्रभाग क्रमांक 29. या 29 च्या प्रभागामध्ये पुनीत जोशी असतील, मिताली सावळेकर असतील, त्याचबरोबर आतापर्यंत जर बघितलं तर सुनील पांडे असतील, मंजुश्री खर्डेकर असतील, यांचा सुद्धा विजय झालेला पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात धक्कादायक निकाल लागलाय तो प्रभाग क्रमांक 23 चा. ज्या प्रभाग क्रमांक 23 मधून आंदेकर कुटुंबातील 2 महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. विशेष म्हणजे या दोन्ही महिलांना आत्तापर्यंत सुद्धा त्या तुरुंगात असलेल्या पाहायला मिळतात. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर आंदेकर कुटुंबातील या महिलांवरती 2 खुनाचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा वनराज आंदेकर यांची हत्या झालेली होती, त्यानंतर या सगळ्यामध्ये असं पाहायला मिळालं, की वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर हा स्वतःचाच नातू, बंडू आंदेकरचा नातू असलेल्या आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आयुष कोमकरची आई सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होती. मात्र असं असताना त्यांचा पराभव झालेला आहे आणि सोनाली आंदेकर यांचा या सगळ्यात विजय झाला. म्हणजेच वनराज आंदेकर यांच्या त्या पत्नी आहेत. सोनाली आंदेकरांचा विजय झाला. दुसरीकडे लक्ष्मी उदयकांत आंदेकर ज्या ऑलरेडीच नगरसेविका होत्या, वनराज आणि लक्ष्मी हे दोघे सुद्धा 2017 मध्ये सुद्धा निवडून आलेले होते. त्यांचा पुन्हा एकदा विजय झाला. अगदी सुरुवातीच्या फेऱ्यांनंतर असं वाटत होतं, की सोनाली आंदेकर खूप पिछाडीवरती आहेत, लक्ष्मी आंदेकर पिछाडीवरती आहेत. काही वेळासाठी असं वाटलेलं होतं, की रवींद्र धंगेकरांच्या पत्नी या आता विजयी म्हणून डिक्लेअर केल्या जातील. मात्र शेवटच्या फेरीमध्ये मोठा ट्विस्ट आला. या ट्विस्टनुसार दोन्ही उमेदवार आंदेकर कुटुंबामधले निवडून आलेले आहेत. या आंदेकर कुटुंबावरती आयुष कोमकरच्या खुनाचे आरोप आहेत. संपूर्ण आंदेकर कुटुंब आतापर्यंत तुरुंगात आहे. हे कमी की काय म्हणून मग गणेश काळे याचा आणखी एक खून करण्यात आला. गणेश काळेचा भाऊ सॅम काळे हा सुद्धा वनराज आंदेकर खून प्रकरणामधला आरोपी होता. सुरुवातीला गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर, त्यानंतर सॅम काळेचा भाऊ गणेश काळे अशा पद्धतीने दोघांचे बदले घेण्यात आले. आंदेकर टोळीनं 2 जणांचे खून केले. असं असतानाही आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. अजित पवारांवरती भरघोस टीका झाली. भाजपनं चौफेर टीका केलेली होती. सुरुवातीपासून भाजपनं आंदेकरांना का तिकीट दिलं असा एक प्रश्न उपस्थित केला होता. जे पालकमंत्री गुन्हेगारांना तिकीट देत असतील त्या पालकमंत्र्यांनी गुन्हेगारी संपवण्याची भाषा करू नये असं वारंवार म्हटलं जात होतं. मात्र इतकं सगळं बोलून सुद्धा शेवटी आंदेकर कुटुंब विजयी झालं. आता ही चूक कोणाची म्हणायची? पक्षाची चूक आहे की जनतेची चूक आहे? हा खूप मोठा प्रश्न आहे. पण मुळात आपण जर बघितलं तर आपण आतापर्यंत जे काही सर्वे या प्रभागाचे झाले होते, त्या सगळ्या सर्व्हेनुसार आंदेकर कुटुंबाची त्या प्रभागामध्ये एक वोट बँक आहे. या वोट बँकला धक्का लावणं इतर कुणाला सहज शक्य नाहीये. कारण आंदेकर कुटुंब काही आत्ता निवडणुकीच्या रिंगणात आलेलं नाहीये. 1992 मध्ये सगळ्यात पहिला उमेदवार त्यांच्या घरामधून निवडून गेलेला होता उदयकांत आंदेकरांच्या रूपामध्ये. त्यानंतर उदयकांत आंदेकर असतील, वत्सला आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, वनराज आंदेकर खूप मोठ्या संख्येने जवळपास 5 नगरसेवक या कुटुंबामधून झालेले आहेत. महापौर सुद्धा झालेले आहेत. असं असताना या कुटुंबाची तिथे जी काही राजकीय पकड आहे म्हणजे केवळ गुन्हेगारीमध्येच ॲक्टिव्ह आहेत का हे? तर असं नाहीये. गुन्हेगारी बरोबरच ते राजकारणात सुद्धा तितकेच ॲक्टिव्ह आहेत आणि या पर्टिक्युलर प्रभागामध्ये त्यांनी जी काही आधी कामं करून ठेवलेली आहेत नगरसेवक असताना 30-35 वर्षांमध्ये त्यांनी जी कामं केलेली आहेत, कामं सुद्धा बोलतायत.
थोडीशी दहशत सुद्धा आहे असं म्हणावं लागेल. दहशत नाही असं आपण म्हणू शकत नाही. मुळातच गुन्हेगारी बॅकग्राऊंडचं हे कुटुंब आहे म्हटल्यानंतर दहशत आहेच. मात्र आधी त्यांनी केलेली कामं सुद्धा आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं, की जे गुन्हेगार असतात, हे गुन्हेगार स्वतःच्या घरामध्ये फारसे गुन्हे करत नाहीत. हे घराच्या बाहेर जाऊन करतात. थोडक्यात हे प्रभागाच्या बाहेर जाऊन करतात. प्रभागामध्ये फारसं अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये ते सहभागी नसतात. या उलट अंदेकर कुटुंबानं अनेक अनधिकृत धंद्यांच्या माध्यमातून तिथल्या स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता. हे सगळं इल्लीगल होतं. मात्र तिथल्या लोकांना त्यामधून पैसा मिळत होता. त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. या सगळ्यामुळे कुठेतरी अंधेकर आपल्यासाठी चांगलं करतायत ना, मग बाकी दुनियासाठी त्यांनी कितीही गुन्हेगारी करू देत, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. अशा पद्धतीची एक मेंटॅलिटी इथल्या सगळ्या मतदारांची होती आणि तीच आता मतपेट्यांमधून या विजयाकडे घेऊन जाताना पाहायला मिळाली. त्यामुळे अंदेकर कुटुंबातील दोन्ही महिला या विजयी झालेल्या आहेत. निर्विवाद विजय मिळालेला आहे. विशेष म्हणजे माजी आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा याच प्रभागामधून पराभव झालेला पाहायला मिळतोय. दुसरीकडे बापू नायर ज्याच्याविषयी प्रचंड बोललं जात होतं, बापू नायरचं काय होणार वगैरे असं विचारलं जात होतं. त्या बापू नायरचा मात्र या सगळ्यात पराभव झालाय. गजामारण्याच्या बायकोंचं आतूनपर्यंत काहीही समजलेलं नाहीये. गजामारण्याच्या पत्नींच्या प्रभागामधलं काउंटिंग अजून सुद्धा सुरू असलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आत्तापर्यंत तिथे नेमकं काय होतंय वगैरे या सगळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. हे सोडून सुद्धा असे आणखी 1-2 उमेदवार होते ज्यांच्यावर आधीचे गुन्हे वगैरे दाखल आहेत. पण फारसे या सगळ्याची चर्चा झालेली नव्हती. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर खूप वेगवेगळ्या प्रभागांचं काउंटिंग जे ते समोर येताना पाहायला मिळतंय. त्यामुळे आत्तापर्यंत जे काउंटिंग झालंय त्यानुसार जवळपास 112 जागांवरती भाजप जे आहे ते निर्विवादपणे आघाडीवर असलेलं पाहायला मिळतंय. म्हणजे थोडक्यात जिंकूनच आलेल्या आहेत या जागा असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि त्या सगळ्याच्या नंतर पुढे नेमकं काय होतंय, ज्या राष्ट्रवादीने इतकी ताकद पणाला लावलेली होती, त्या राष्ट्रवादीचं नेमकं काय होणार? हा खूप मोठा चर्चेचा विषय असणार आहे खरं तर. मात्र या सगळ्याच्या पाठोपाठच प्रभाग क्रमांक 9 पुण्यामधला जिथे बालवडकर, अमोल बालवडकर आणि लहू बालवडकर असं बालेवाडीमधले तिथले स्थानिक असलेले आणि भावकीचं सगळं राजकारण असलेले हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्यामध्ये आत्तापर्यंत तरी अमोल बालवडकर हे आघाडीवर असलेले पाहायला मिळतात. जवळपास 1,500 मतांनी ते आत्ता तरी आघाडीवरती आहेत. लहू बालवडकर हे भाजपचे उमेदवार होते. भाजपने ऐन वेळेला अमोल बालवडकर यांची जी उमेदवारी आहे ती नाकारली होती आणि त्यानंतर अचानक लहू बालवडकरांना उमेदवारी देण्यात आली. नाराज असलेल्या अमोल बालवडकरांनी लगोलग भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनी प्रचंड ताकद अमोल बालवडकरांना दिलेली होती. असं सगळं असताना आता अमोल बालवडकर हे कुठेतरी आघाडीवरती असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या अमोल बालवडकरांना भाजपने डावललं, त्या अमोल बालवडकर सुद्धा विजयी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण अमोल बालवडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कोथरूड मतदारसंघ जो आहे, ज्या ठिकाणून खरं तर असं पाहायला मिळालेलं होतं, की चंद्रकांत पाटील जे आधीपासूनच माजी मंत्री राहिलेले आहेत, आता सुद्धा मंत्री आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणात असताना अमोल बालवडकर हे थेट चंद्रकांत पाटलांना नडलेले होते. चंद्रकांत पाटलांऐवजी आपल्याला इथे उमेदवारी मिळावी असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा सुद्धा त्यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि हीच बंडखोरीची कुठेतरी शिक्षा त्यांना मिळाली, की यंदाच्या वेळेस त्यांचं तिकीट कापलं गेलं. भाजपनं तिकीट कापून सुद्धा राष्ट्रवादीमध्ये ते गेले आणि त्याच्यानंतर अजून तरी अमोल बालवडकर हे आघाडीवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बालवडकरांमध्ये सध्या तरी काटेकी टक्कर आहे असं म्हणावं लागेल. कारण अगदी थोड्या बहुत फरकाने पुढे-मागे, पुढे-मागे होताना हे सगळं पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत जवळपास पुण्यामधल्या 20, 22, 25 जवळपास प्रभागांमधलं चित्र हे पूर्ण स्पष्ट झालेलं आहे. इतर जे राहिलेले प्रभाग आहेत त्यांचं चित्र सुद्धा हळू स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी गोंधळ घातल्यामुळे कुठेतरी मतमोजणीमध्ये आणखी जास्त उशीर होताना पाहायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 37 मधून आत्ताचाच एक निकाल समोर आलेला आहे, ज्यामध्ये किशोर धनकवडे असतील, वर्षा तापकीर आहेत, अरुण राजवाडे आहेत आणि तेजश्री बदक हे जे 4 उमेदवार आहेत, 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे या एका प्रभागामध्ये खूप शिवसेनेचे मोठे नेते ज्यांना म्हणावं लागेल ते तानाजी सावंत, तानाजी सावंतांचे पुत्र हे स्वतः या ठिकाणून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि या आमदार पुत्राचा पराभव झालेला आहे. गिरिराज सावंत असं त्यांचं नाव आहे. आमदार तानाजी सावंत यांचे ते पुत्र आहेत आणि त्यांना सुद्धा पराभवाचा फटका हा पुणे शहरामध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही अनेक असे प्रभाग आहेत ज्या प्रभागांचं काउंटिंग अजूनही सुरू असलेलं पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत कुठलीही ठोस या सगळ्यामध्ये काहीही समोर आलेलं पाहायला मिळत नाहीये. मात्र जसं-जसं ही सगळी काउंटिंग सुरू आहे, जशा-जशा या फेऱ्या पुढे जातात, तसं-तसं या सगळ्या अपडेट्सवरती आपण लक्ष ठेवणार आहोत. दुसरीकडे हा जो काही भाजपला विजय मिळालाय, हा सगळाच विजय
ही जबाबदारी ज्यांच्यावरती होती ते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे मिळालाय असं म्हटलं जातंय. त्यांना हे सगळं विजयाचं श्रेय भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून दिलं जातंय. त्यामुळे स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा आनंद व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. अर्थात या सगळ्याच्या नंतर अजूनही स्पष्ट बहुमत भाजपकडेच आहे असं म्हणावं लागेल. पण अंतिम निकाल येण्यासाठी आणखी थोडा वाट आपल्याला पाहावी लागणार आहे. कारण अजूनपर्यंत तरी अंतिम निकाल कुठलेही समोर आलेले नाहीयेत. अनेक असे प्रभाग आहेत ज्यांची अजूनही मतमोजणी सुरू आहे आणि मतमोजणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पक्ष म्हणून कोणाला किती जागा मिळालेल्या आहेत आणि किती फरकांनी, कितीच्या लीडनी कोण निवडून आलंय हे अजूनपर्यंत कन्फर्म होत नाहीये. जवळपास संध्याकाळ होईल या सगळ्या अंतिम निकालासाठी आणि त्याच्यानंतर मग मात्र पुन्हा एकदा सुरुवातीपासून जे बोललं जात होतं, की पुणे आणि पिंपरी चिंचवडला कारभारी बदलायचा आहे. दोन्ही शहरांना नवा कारभारी हवाय किंवा जे जुने कारभारी होते तेच पुन्हा हवेत, असं जे म्हटलं जात होतं तसं सध्या तरी घडताना दिसत नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा भाजपचीच एक हाती सत्ता येईल अशाच पद्धतीचं वातावरण हे सध्या तरी असलेलं पाहायला मिळतंय. तिकडे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी अजूनही खिंड लढवलेली आहे. म्हणजे जरी भाजपला एखादी सत्ता मिळवण्या इतक्या जागा असल्या तरी सुद्धा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अजून तरी तग धरून ठेवलेली पाहायला मिळते. जसं मी आधीही म्हटलं, की पुणे शहरामध्ये आत्तापर्यंत आपण बघतोय, की भाजपला 110 जागा आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा मिळालेल्या पाहायला मिळतात. तर 2 राष्ट्रवादी शपच्या यातल्या जागा आहेत. त्याचबरोबर भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 84 जागावरती लीड मिळालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये जिथे राष्ट्रवादीने इतकी ताकद लावली होती, तिथे तरी राष्ट्रवादीची मोठी सत्ता येईल किंवा ॲट मोठा आकडा पाहायला मिळेल असं वाटत असताना राष्ट्रवादीचे केवळ 37 उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांनी, शरद पवारांनी युती केली. युतीच्या माध्यमातून अजित पवारांनी महिनाभर याच ठिकाणी बसून प्रत्येक उमेदवाराची स्वतः मुलाखत घेतली, प्रत्येकाला पारखून तिकीटं दिली. असं असताना सुद्धा अजूनही या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून दोन्ही शहरं निसटताना पाहायला मिळतात. या दोन्ही शहरांवरती राष्ट्रवादीने प्रचंड मेहनत घेतलेली होती, प्रचंड फोकस केलेला होता. ही दोन्ही शहरं काही करून आपल्याला मिळवायची आहेत अशा पद्धतीनं त्यांनी ही सगळी निवडणूक पाहिलेली होती. त्याच पद्धतीनं प्रचार केला होता. मात्र या सगळ्याच्या नंतरही राष्ट्रवादीच्या हातातून पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरं जाताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर भाजपच्या हातात मात्र दोन्ही शहरांची चावी, तिजोरीची चावी, महानगरपालिकेची सत्ता पुन्हा एकदा येताना पाहायला मिळते. या सगळ्याच महानिकालामधल्या ज्या काही अपडेट्स असतील त्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रामधील एक अग्रगण्य कंपनी युवराज ढमाले